नमस्कार अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई, तसेच आशा कार्यकर्ताताई, तसेच गटप्रवर्तकताई. तर सर्वांना माझा नमस्कार. तसेच लाडक्या बहिणींना नमस्कार. तर आशा कार्यकर्ता तसंच गटप्रवर्तक कार्यकर्ता, अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई यांना खूपच मोठी आनंदाची बातमी समोर येत आहेत. बजेट 2025 आता फेब्रुवारी महिन्यामध्ये बजेट जो सादर करण्यात येणार आहे आपल्या देशाचा, त्यामध्ये केंद्र सरकारचा वाटा वाढवून येणार आहे. त्याचबद्दल सरकारी नोकरी, पेन्शन, ग्रॅज्युटी याबद्दलची माहिती किंवा याबद्दलचा निर्णयसुद्धा काय होणार आहे आणि नेमकं तुमच्यासाठी काय आनंदाची गोष्ट राहणार आहे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. खूपच आनंदाची बातमी असणार आहे. अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्यासाठी एक महत्त्वाची योजनासुद्धा केंद्र सरकारकडून येणार आहे. ही योजना कधी येणार व त्याचा काय फायदा होणार याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण की आपण या चॅनलवर असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओ आणत असतो. अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई, आशा कार्यकर्ताताई, गटप्रवर्तकताई यांच्याबद्दलचे संपूर्ण व्हिडिओ आणि नवनवीन जी अपडेटेड माहिती असते किंवा जो शासन निर्णय असते ते सर्व आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलवर आणत असतो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. त्याचबरोबर ऑल जे ऑप्शन येत असते त्याला सिलेक्ट करून ठेवा, म्हणजे माझे वेळोवेळी येणारे व्हिडिओ नवनवीन ते तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या मोबाईलवर दिसणार आहेत. आणि सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, सबस्क्राईब नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा ताईंनो, येणाऱ्या या फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीमध्ये केंद्रीय बजेट 2025 सादर केला जाणार आहे. आता तुम्हाला तर माहीत असेलच की बजेट म्हणजे काय असते. जसं की तुम्ही तुमच्या घरामध्ये महिन्याचा बजेट करत असता, जसं की या महिन्यात तुम्हाला तूर डाळ किती लागणार आहे, गहू किती रुपयाचे आणावे लागणार, तेल किती पाहिजे, तांदूळाला किती रुपये लागणार आणि इतर वस्तू काही टी व्ही, कूलर, पंखा वगैरे आणायचा असले तर त्यासाठीचा जो पैसा आहे तो किती साठवायचा, किती ठेवायचा, म्हणजे प्रत्येक वस्तूला आपण पैशाची व्यवस्था करून ठेवत असतो. त्याचप्रकारे सरकार देखील संपूर्ण देशातील विविध राज्यांना कोणकोणत्या कर्मचाऱ्यांसाठी किती पैसे किंवा निधी उपलब्ध करून द्यायचा आहे, कोणकोणत्या सवलती द्यायच्या आहेत, कोणकोणत्या विभागाला किती रक्कम द्यायची आहे, कोणती स्कीम किंवा योजना सर्वसामान्य जनतेसाठी आणायची आहे व त्यासाठी किती खर्च करावा लागणार आहे, हे सर्व दरवर्षी ठरवत असते. यालाच आपण बजेट म्हणतो आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये हा बजेट सादर करण्यात येत असतो. तर या वर्षीच्या बजेटमध्ये अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्यासाठी काय करायचे आहे, त्यांना मानधन वाढ द्यायची का किंवा मग पेन्शन व ग्रॅज्युटी करून द्यायची, तर मग यासाठी किती रक्कम किंवा वाटा तयार ठेवा. जर ग्रॅज्युटी देणं म्हटलं म्हणजे किंवा मग पेन्शन देणं म्हटलं म्हणजे किंवा मग मानधन वाढसुद्धा जर या बजेटमध्ये त्यांनी दिली तर मग त्याच्यासाठी किती पैसा उपलब्ध करून द्यायचा हे या बजेटमध्ये माहीत पडत असते. तर आता यावर्षीचा बजेट 1 फेब्रुवारी 2025ला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या संसद भवन, जे आपलं देशाचं संसद भवन आहे, तिथं सादर करणार आहेत आणि त्यासाठी खूप साऱ्या नवनवीन योजना व तरतुदी होणार आहेत. तुम्ही बघू शकता, बजेट म्हटलं म्हणजे सर्वसामान्य जनतेला किंवा विविध प्रकारचे जे कर्मचारी असतात त्यांच्यासाठीचं काही ना काही नवीन असं अपडेट किंवा मग नवीन त्यांच्यासाठी. आता तुम्ही बघू शकता, नुकतंच 8वा आयोग वेतन जे प्रधानमंत्री यांनी त्याला मान्यता दिली आहे. अशाच प्रकारचं नवीन काहीतरी जे कर्मचारी असतात त्यांच्यासाठी बजेटमध्ये खूप साऱ्या आणत असतात. तर त्यामध्ये खूप साऱ्या नवनवीन योजना व तरतुदी होणार आहेत आणि अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्यासाठी देखील निश्चितच काही ना काही योजना निर्मला सीतारामन ज्या आपल्या देशाच्या अर्थमंत्री आहेत, कारण की त्यासुद्धा एक महिलाच आहेत आणि ते सुद्धा महिलांसाठी खूप छान असे निर्णय किंवा मग बजेटमध्ये काही ना काही योजना त्यांच्यासाठी आणणार आहेत. जसं की तुम्हाला माहीत असेल की काही दिवसाअगोदरच माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिलेली आहे आणि डिसेंबर 2025मध्ये 8वा वेतन या आयोगाची स्थापना होणार आहे. म्हणजे डिसेंबर 2025 जे आहे, या वर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस म्हणजे 8वा वेतन आयोग हे स्थापन होणार आहे आणि त्यानंतरच म्हणजे 2026मध्ये देशात 8वा वेतन आयोग लागू होणार आहे. आणि जसं 8वा वेतन लागू झाला, जसं की तुम्ही समजू शकता की 8वा वेतन आयोग हा लागू झाला की मग केंद्रीय कर्मचारी यांचे वेतन महागाई दर लक्षात घेऊन खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे. तुम्ही लक्ष द्या,
की जे कर्मचारी आहेत, केंद्रीय सरकारी कर्मचारी, यांचे वेतन 8वा वेतन आयोग लागल्यानंतर खूप साऱ्या जास्त प्रमाणात वाढणार आहे. म्हणजे जर सध्या शासकीय कर्मचाऱ्याचे जे वेतन आहे ते 32 ते 35 हजार जर असेल, तर 8वे वेतन आयोग लागू झाल्यानंतर त्याच सरकारी कर्मचाऱ्याचे वेतन 51,000 रुपयाच्या आसपास होणार आहे. म्हणजे महिन्याला 51,000 रुपये. जर आता सध्या त्याचं जे पगार आहे तो 30-32 हजार रुपये असेल, तर आता 8वा वेतन आयोग लागल्यानंतर त्याचं जे वेतन आहे किंवा जो पगार आहे तो महिन्याला 51,000 रुपये होणार आहे. तुम्ही बघू शकता की 8वा वेतन आयोग किती मोठा फायद्याचा ठरणार आहे. तर बघा, खूप मोठ्या प्रमाणात ही वेतनवाढ होणार आहे आणि एकदा का त्यांचे वेतनवाढ झाली, म्हणजे पगारवाढ झाली, की मग राज्य सरकारला सुद्धा पगारवाढ करावी लागणार आहे. आणि म्हणून मग सरकारला अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्या पगारामध्ये किंवा मानधनामध्ये सुद्धा वाढ करावी लागणार आहे. कारण 8वा वेतन आयोग लागू झाल्यावर प्रायव्हेट कर्मचाऱ्यांची सुद्धा वेतनवाढ करावीच लागत असते. कारण सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढले की ते वेतन का वाढले, तर महागाई जो दर असतो याप्रमाणे ते वेतन वाढत असते. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं म्हणजे की आता जो पगार सरकारी कर्मचाऱ्यांना आहे त्यामध्ये ते महागाई वाढल्याने जीवनयापन करू शकत नाहीत, म्हणून मग त्यांचे पगार सरकार वाढवून देत असते. तर हाच नियम सर्व कर्मचाऱ्यांवर सुद्धा लागू होतो. जे प्रायव्हेट जॉब करतात त्यांनासुद्धा हा लागू होतो. म्हणून मग अंगणवाडी सेविकाताई तसंच मदतनीसताई यांच्यावर सुद्धा हा नियम लागू होतो. तसंच आशा कार्यकर्ताताई व गटप्रवर्तक यांच्यावर सुद्धा हा नियम लागू होतो. म्हणून येणाऱ्या या बजेटमध्ये सर्वांसाठीच काही ना काही बजेट बनवलेला असणार आहे आणि म्हणून अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांच्याकरिता सुद्धा मोठी मानधन वाढ होणार असल्याचे समजत आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी आणखीन काही प्रोत्साहनपर योजनासुद्धा सरकार या बजेटमध्ये आणणार आहे, हे निश्चित आहे. कारण की याची सुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे. तुम्हाला माहीतच असेल की मातृवंदना योजना ही आधी आरोग्य विभागाकडे होती. आशा कार्यकर्ता ही योजना हँडल करीत होत्या, परंतु काही दिवसा अगोदरच सरकारने नवीन शासन निर्णय काढून ही योजना अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्याकडे पाठवलेली आहे. आता या योजनेमध्ये गरोदर महिलेची नोंदणी व विविध कामे अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना करावी लागणार आहेत. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन भत्ता देखील मिळणार आहे. आता तरी या योजनेची नोंदणी आशा कार्यकर्ता करीत आहेत, परंतु 1 एप्रिल 2025 पासून हे काम अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना करावे लागणार आहे. तसा शासन निर्णय आलेला सुद्धा आहे. या अगोदर मी सुद्धा त्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तुम्ही जर तो बघितला नसेल तर जरूर पहा आपल्या चॅनलवर जाऊन. तर सांगायचे म्हणजे या बजेटमध्ये आणखीही अशाच नवीन योजना अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्यासाठी नक्कीच येणार आहे. तसेच आशा कार्यकर्ताताई व गटप्रवर्तक यांच्यासाठी सुद्धा नवीन योजना हे केंद्र सरकार आणणार आहे आणि ही माहितीसुद्धा समोर येत आहे. म्हणून जर ह्या योजना जर वाढल्या तर प्रोत्साहन भत्तासुद्धा वाढणार आहे किंवा मग 100% मानधनात वाढ तर होणारच होणार आहे. आता बघा, बऱ्याच महिन्यापासून केंद्र सरकारकडे अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्या ग्रॅज्युटीबद्दलचा व पेन्शनबद्दलचा किंवा सरकारी नोकरीत नियमितीकरणाबाबतचा प्रश्न उभा आहे. तर हे पण होऊ शकते की या बजेटमध्ये त्यावर सुद्धा काही निर्णय येऊ शकतो. तर बघा, तुम्हाला माहीतच असेल की गुजरात हायकोर्टाने सुद्धा हे मानलेलं आहे की अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई या सरकारी कर्मचारी म्हणजेच पक्की सरकारी नोकरीच्या हकदार आहेत. गुजरात हायकोर्टाने तसा निर्णयसुद्धा दिलेला आहे की अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना सरकारी नोकरी, पेन्शन व ग्रॅज्युटी देण्यात यावी व केंद्र सरकारला याबाबत 6 महिन्यात एक नीती तयार करून त्यांना सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे नियमित करण्यास सांगितले आहे. तसेच काही दिवसापूर्वी 26 राज्यांचे जे अंगणवाडी संघटन आहेत त्या अंगणवाडी संघटनांच्या अध्यक्षांनी थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना एक परिपत्रकसुद्धा पाठवलेलं आहे की अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना ग्रॅज्युटी, पेन्शन व सरकारी नोकरी देण्यात यावी. तर या सर्व गोष्टींचा नक्कीच या बजेटवर प्रभाव पडणार आहे आणि 1 फेब्रुवारीला बजेटमध्ये यामधून सुद्धा एक आनंदाची बातमी अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना मिळू शकते. सर्वात मोठी जी आनंदाची बातमी आहे ती ग्रॅज्युटीबद्दल मिळू शकते. कारण तुम्हाला माहीत असेल की गुजरात व कर्नाटक या दोन्ही राज्यात अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना ग्रॅज्युटी लागू झालेली आहे.
तर या बजेटमध्ये महाराष्ट्र राज्यातसुद्धा ग्रॅज्युटी लागू करण्याबाबत निर्णय होऊ शकतो. कारण की तुम्ही बघा, संयोग काय आहे की गुजरात राज्यामध्ये ग्रॅज्युटी चालू आहे. त्याचबरोबर गुजरात राज्याने जे केंद्र सरकारला एक जो निर्णय आहे तो सुद्धा दिलेला आहे की यांना नियमित करा. आणि आपण बघू शकतो की आपले जे प्रधानमंत्री आहेत ते सुद्धा गुजरात राज्याचेच आहेत. तसंच निर्मलाजी सीतारमण ह्या सुद्धा एक महिला आहेत. तर या हिशोबाने होऊ शकते की महिलांसाठी म्हणजे अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई, आशाताई तसेच गटप्रवर्तक यांच्यासाठी खरंच खूप चांगल्या आनंदाच्या जे बातम्या आहेत किंवा जे निर्णय आहेत ते या बजेटमध्ये मिळू शकतील. आणि बजेटमधून त्यांच्यासाठी खूप काही नवीन योजना मिळणार आहेत किंवा त्यांच्या मानधनामध्ये वाढसुद्धा होणार आहे. तर याबाबतची आणखीन माहिती जी आहे ती वेळोवेळी मी माझ्या चॅनलवर राहणार आहे आणि 1 फेब्रुवारीला सुद्धा खास माहिती तुमच्यासाठी आणणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.